नाथांच्या घरामध्ये श्रीखंड हा साक्षात 14 भुवनाचा मालक, त्रैलोक्याचा मालक, श्रीखंडाच्या रूपाने वस्त्र धुवायचा नाथाचा एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार आहे. ते काय म्हणाले, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय. माय म्हणाले, माय म्हणजे नाथ महाराज सुद्धा लेकरू झाले. बघा, नाथ महाराज सुद्धा लेकरू झाले, बरोबर आहे. ज्ञानाबाईचे चरणी शरण जेना एका जनार्दनी वेदशास्त्री देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. नाथ महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराज वयानं मोठे आहेत, ज्यांच्या ताटामध्ये भगवंत जेवायचे. नाम्या सवे जेवी नव संकोचेत, ज्ञानियाचे भिंत अंगे उडी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, ज्ञानदेवा हाती दूध प्याला. एवढा मोठा अधिकार नामदेव महाराज. आपण काय म्हणाले, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट. ज्ञानदेवा पाहता डोळा, नामदेवा हर्ष झाला, घट्ट धरिले पाय, तो झाला श्री गुरुराय. काय प्रमाण द्यावेत आपणाला. नामाने पूर्व पुण्य फळले, प्रत्यक्ष भेटले पांडुरंग. पांडुरंग म्हणाले नामदेव महाराज ज्ञानोबारांना. म्हणून आपण त्यांचं लेकरू व्हायचं, म्हणजे गीतेचं लेकरू व्हायचं, ज्ञानेश्वरीचं लेकरू व्हायचं, हरिपाठाचं लेकरू व्हायचं. अंतकरणातून आई बाई समजून करा, 100% सोयरा होणार. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. मग बघा बरं काही कमी पडतं का? काहीच कमी पडत नाही, कारण त्यांचे शब्द आहेत माऊलींचे. माऊली म्हणाले, ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझी वाहने, तेव्हाचे तयाचे चिंतवणे माझाचे पडले. ज्या क्षणाला संसारातला माणूस म्हणेल की माऊली आत्तापर्यंत माझं चुकलं, याच्यानंतर चुकाची पुनरावृत्ती करणार नाही, भावाशी भांडणार नाही, आईशी भांडणार नाही, सुनला लेक म्हणेन, सासूला आई म्हणेन, हे सगळं ज्या दिवशी तुम्ही कराल ना, त्याविषयी माऊली म्हणाले, मग आता चिंताच करू नको. एरवी तरी माझी या भक्त आणि संसारात चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. कारण मी सोयरा झालो ना त्यांचा. माऊली सोयरा झालं तर चिंतन करायचं काय करा, काय कारण निवृत्तीनाथ महादेव सोबतच आहेत ना, ब्रह्मदेव सोबतच आहेत ना, 33 कोटी देव सोबत आहेत सगळे. मग चिंता कोणाची करायची, कोणत्या देवाकडे जायचं आहे. कारण एकदा त्यांनी सोयरीपण आपल्याला मिळवला, अर्थात आपला हात धरला की चिंता करायची कारण नाही. आई लेकराचा हात धरते, आई लेकरू आईचा हात धरतं, कारण ते सोयरा असतं. आणि तो सोयरा ह्याचा तो नेनोने पुसावे, मग आम्ही परिसर बसावे, तोगा हा पाडू नव्हे सोयऱ्या. कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय म्हणतात, अरे अर्जुना आता तू माझा सोयरा झालास, आता तुम्हाला विचारायचं कृष्ण असं करू का तसं. अरे तू विचारायचं मी सांगायची ही वेळ येते का? न विचारता सांगे ना, न विचारता मी चालवेन ना. आवडी मागे पुढे उभा राहे सांभाळेत आली आघात निवारा. मागं पुढंच नाही, माऊली तर म्हणतात मी आतून भरून सांभाळतो माझ्या लेकरांना. कुणाला? लेकरांना. माऊलीचे लेकर आहोत बरं का आपण सगळ्या संतांचं माहेर आळंदी आहे. चला जाऊ अलंकापुरा संत सज्जनांच्या माहेरा. त्या माहेरला जायचं आहे आपणाला. गंमत म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला. माऊलीबद्दलच का बोलू लागलो. तुकोबाराय रात्रंदिवस विठ्ठल 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 म्हणतात, पण पंढरपूरच्या बाबतीमध्ये महाराजांनी प्रमाण दिलं. काय म्हणाले, पंढरीशी जा रे, बरोबर ना. आणि आळंदीला चला आळंदीला जाऊ ज्ञानेश, मी येतो तुमच्या सोबत. नामदेव महाराज रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत आहेत. 28 युगापासून पांडुरंग तिथे उभा आहे. नामदेव महाराज, देवा तुझा चेहरा का पडला? अरे काय करायचं नामा म्हणे, 28 युगापासून उभा आहे. 33 कोटी देव येतात, संसारात माणसं येतात, रात्रंदिवस दुःख सांगतात, असं कर तसं कर, मागण्याच करत राहतात. मी थकलो रे, आणि मी कुणाकडे जाऊ? 14 भुवनाचा मालक आहे ना मी कुणाकडे जाऊ? नामदेव महाराज, येड लागला का तुला कोणी सांगितलं जगात सगळ्यात मोठा आहेस म्हणून? तुझ्याने कोणतरी मोठे आहे ना. कोण आहे? काय म्हणाले, नामा म्हणे देवा चला, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया. विश्वाची घेवया कल्पारी, विश्रांती घेवया कीर्तनाला यायचं नाही. आपण काय म्हणतो, जा ना कीर्तन सुरू झालं, आणि लग्नाला चला की खायला मिळतं ना तिथं, बरोबर आहे. म्हणजे जिथं आपली आवड आहे तिथं आपण चला म्हणतो, जिथं आवड आहे जिथं जायचं ना तिथं जा म्हणतो. नामदेव महाराज रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत आहेत. काय म्हणतात, संसारिक माणसाला तुला जर सुख पाहिजे ना, सुखा लागे जरी करीशी तळमळ, तरी पंढरीशी तू जा पंढरपूरला जा, आळंदीला नामा म्हणे देवा चला. अरे चला ना आळंदीला जाऊ. लक्षात आलं का? कारण का
भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिधिले या ज्ञाना यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिधिले या ज्ञाना. अरे ज्ञाना तू करशील ते करील ते काय नोहे महाराज परी पाहे भेद. अंतकरणातून करा अंतरीची घेतो गोडी. माऊली सोयरा झाले चिंता करायचं कारण नाही. ज्ञानेश्वरी सोयरा झाली चिंता करायचं कारण नाही. गीता सोयरा झाली चिंता करायचं कारण नाही. फक्त त्याला सोयरा व्हा म्हणून आपल्यातलं फक्त मोठी पण टाकून द्या. हे बाह्यांग जे सजवतो ना आपण त्याच्यापेक्षा अंतरंग सजवून बघा. अंतरंग त्याला पैसा लागत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो मी तुम्हाला. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा 3दा सांगितले ठासून ठिसन. अध्यात्मामध्ये एक शब्द 2दा आला की वळखायचे की त्याची पुनरावृत्ती आहे. शरण शरण हानो म्हणजे काय शरण शरण शरण. तुकाराम तुकाराम नाम घेता म्हणजे तुकाराम तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुक म्हणजे काय ज्ञानेश्वर 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 म्हणत राहा. तसं देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आणि तो सोयरा व्हावा तो वाटच बघू लागलाय. माऊलीने प्रमाण दिलं वाटप आहे उभा पण आम्हाला तिकडे जाता आलं पाहिजे. जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुका आहे. तिथं माझं कीर्तन होतं 5-6 महिन्याखाली. मी गेलो मला फेटा बदलायचा होता आणि गाडीत आता नंतर शिकलो मी गाडीतच फेटा बांधायला. तिथं गाडीतच फेटा बांधला आणि फेटा बांधायला गेलो. ते या महाराज म्हणे इथे गेटमध्ये गेलो लोखंडाचं गेट. अहो त्या गेटमध्ये गेलो की मोठं कुत्रं भुकू लागलं ना महाराजाला. काय मला त्या कुत्र्याला काय देणे गे महाराज असं ना कुणी असा त्या काळाला काय देणे गे नाही. करोडो करोडीचा 1000 कोटीचा मालक आणि हंत म्हणजे हंत संपल्यानंतर घडी घडी काळ वाटे याची नाही विचारत. विमानातून पडलं तर वाचिवतं सायकून पडलं तर मारतं कारण सोडित नाही. संपली वेळ की संपली बरोबर आहे ना. कारण तो काळ आहे ना. गेलो फेटा बांधायला त्याच्यामध्ये आणि तो कुत्रं भुकू लागला ना जोर जोरात. जाऊ द्या कुत्रं भुकलेलं सोडून देऊ आपण. मला त्या उदाहरणाकडे जायचं नाही. आता मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की त्या मालकाचं नातवंड खेळत खेळत आलं 3 वर्षाचं 4 वर्षाचं आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर हाणलं धरून. त्याचे केस ओढले त्याच्या अंगावर पाणी टाकलं त्याच्या पाठीवर बसलं त्याचा कान वडला. त्याला भुकल का? का? कारण त्याचं नातवंड आहे त्याचा सोयरा आहे ते त्याचं लेकरू आहे. किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला त्यांच्या उदराला जन्माला आले लेखाच्या लिखीच्या माध्यमातून किंवा त्याचं लेकरू आहे. त्या कुत्र्याला 100% कळतं 100% याला जर भुकलो आपण मालक गेटच्या मध्येच येऊ देत नाही पुन्हा. आणि नुसतं हालीत नाही बाहेर हाकलत नाही मारून बडून घालते बाहेर. बरोबर आहे ना. हां आता जर आम्ही माऊलीचे सोयरे झालो ना आम्ही माऊलीचे जर सोयरे झालो ना काळ यम नियम माया काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. कोण आहेत ज्ञानोबा आहे कोण आहेत माऊली हे पै कलितिया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दळू तो मीच जाण. अरे महाकाळ आहे म्हणून सांगितले कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय आणि माऊली आपणाला सांगतात. आमच्यासाठी माऊली कृष्ण आहेत. का कृष्ण आहेत माऊली आमच्यासाठी? कारण माऊली स्वतः म्हणाले अहो अर्जुनाचे पांती बैसोनी एक अहो अर्जुनाचे पांती परसने आयोग घेती ती कृपा कृष्णंती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला बसले आम्ही जर अर्जुन होता आमच्यासाठी कृष्ण कोण आहे मग? माऊली कृष्ण आहेत. आणि त्याने सांगितलं चिंताच करू नको का. आम्ही भीतच कोणाला 3च गोष्टीला भेटतो कळीला काळाला आणि मायेला. बरोबर ना. माऊलीकडे आलो आम्ही देवस्वयरा झाला आमची ज्ञानेश्वरी सुरू झाली. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. अरे एकदा ज्ञानेश्वरीचा स्वर कळीला काळाला भ्यायची काय गरज आहे? अजिबात नाही ना. मायेला भ्यायची. माया फक्त विष्णूच्या अधीन आहे बाकी सगळ्याला भुलवते माया. पण आम्ही विष्णूच्या अवताराच्या माऊलीचे भक्त झालो ना. देवस्वरा झाला ना माऊली सोयरे ज्ञानदेव सोयरा झाला आमचा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो आणि देतो ना तो आम्हाला. आणि तो सोयरा झाला तर आम्हाला भुकायचा कुठे संबंध येतो काळाचा कळीचा. माया काय करणार आहे? माया तर एवढी सोपी आहे ना माऊलीचं नुसतं नाव घेतलं तर माया पडून जाते. ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समोळ विलया म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. फक्त माऊलीचं नाव घेतलं तर माया पडून जाते. का? कारण निवृत्तीनाथाचा आशीर्वाद म्हणजे महादेवाचा आशीर्वाद ज्ञानोबारायांना प्राप्त आहे. आणि ज्ञानोबाराय स्वतः महाविष्णूचा अवतार आहेत. साक्षात ब्रह्मदेव सोपानदेवाच्या माध्यमातून आणि मुक्ताई मायेच्या माध्यमातून सोबत आहे. आणि ह्या सगळ्या चौघांचं सगळं बल इथं आणून सोडलेलं आहे माऊलीकडे. म्हणून चौघांनी तिघांनी काहीच केलं नाही. जे जे करायचं होतं ते सगळं माऊलीला करू दिलं. कारण तुला संसार चालवायचा आहे. 700 वर्षापासून ही मंडळी निर्माण करून टाकली. राम अवतार होता. राम अवतारामध्ये जेव्हा प्रचंड माजला रावण तेव्हा सगळे लोक देवलोक विष्णूकडे गेले आणि म्हणाले विष्णुदेवा तुम्हाला हात जोडून विनंती आहे अवतार घ्या लवकर. रावणानं फार माजवलं. विष्णू म्हणाले ठीक आहे मी रामाचा अवतार घेतलो. महादेव आले. महादेव म्हणाले मला पण यायचे तुमची सेवा करायला. हनुमंताचा अवतार घेतला. बरोबर आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी रुद्राचा अवतार सगळे आले. 33 कोटी देव आले. वानर आणि वानरी म्हणून आले. आता रामाचा अवतार संपला. रामाचा अवतार संपला. मग राम काय म्हणाले आम्ही जातो अयोध्येला. मग आता वानरी एकत्र आले. ते देव आता आम्ही काय करायचं? अरे पुढच्या कृष्ण अवतारामध्ये परत या. कृष्ण अवतार घेतला. गोपाळ गोपी झाल्या. गोपाळ होऊन आले. कृष्ण अवतार संपला. गेले कंसाच्या मामाकडे भेटायला. आता गोपाळ म्हणाले काय करावं?
मग तुकाराम महाराज म्हणाले, उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दही. आम्ही पुन्हा जन्माला येऊ. काला कोण खातं? जनावर खातात का माणसं खातात? माणसं. सगळेच माणसं खातात का वारकरी कीर्तन आलेलेच खातात? हा, कीर्तनात आलेलेच आहे ना. हा, म्हणजे आम्ही कोण झालो? वानरी होतो, गोपाळ गोपी होतो, आता वारकरी झालो. वारकरी कुणाकडे तो काला खायला? माऊलीकडे येतो. म्हणून आपण त्यांचा काला खाऊ लागलो, त्यांच्याकडे आलो. देव सोयरा, देव सोयरा. कारण आम्ही सगळे त्यांचे सोयरे होत. मग आमच्या मुखातून भजन त्यांच्याच नावानं सुरुवात होतं, समारोप त्यांचाच होतो. पांडुरंगाला भेटायला गेले तरी तेच. कुणीकडे गेले तर त्यांना आम्ही सोडितच नाही, कारण तो आमचा सोयरा झाला. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा विठाला. वैशिष्ट्य आहे भगवंताचं सुद्धा बरं का, फक्त म्हणण्यापुरतं नाही. तुकाराम महाराजांनी फार अतिशय आत्मविश्वासपूर्वक अभंग लिहिला आहे. महाराज असं म्हणाले, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. मग तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला या, मग भजावे का विरोधावे, भक्त का वैरिया व्हावे, माझियाची आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजावे का विरोधावे, भक्त का वैरिया व्हावे, माझियाची. कृष्णाने सांगितलं, कोणत्याही जातात जन्माला ये, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मोठा हो, भजन करायचं माझं कर, भक्ती करायची माझी कर, विरोध करायचा मला कर, शिवाय द्यायच्यात मला दे, काळ्या तोंडाच्या म्हणला तरी चालेल, शाप दिलास तरी चालेल, पण मला दे. कारण का मला दुसरं काहीच कळत नाही. नुसतं तोंड हलवलं की मला वाटतं विठ्ठल विठ्ठल म्हणला. आता याच्यामध्ये बोलतात पण एकमेकाला, महाराजाला विठ्ठल, पण मला वाटतं विठ्ठल विठ्ठलच म्हणू लागले, कारण माझा दृष्टी तशी होऊन बसली ना. कळलं का नाही? आणि करायचं, आपल्या दृष्टीत बदल पडला तर ते करायचं. म्हणून ते यारे यारे हा, एवढ्यासाठी बोलले तुम्हाला. कारण का इथं भक्ती होऊ शकते म्हणून. सर्वनाचे मिसे बैसावे येवणे, साम्राज्य भोवणे, सुखे नांदे. श्रवण करायला वट्ट्यावर बसतात, घरावर बसतात, आम्हाला ऐकू येतं, आम्हाला अरे येडेचाळे करू नका, इथं याला सांगितलं इथं. कारण तिथं मोबाईल तर काढेल, मान तर वाकडे करेल, कोणाचं गप्पा मार बोल, म्हणून इथं या. कारण ते बंधने तर कळत नकळ आपल्यावर, आणि आपण स्वतःला विसरून जातो, एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, म्हणून इथे यायचं. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. फक्त दिन असणारा म्हणजे अंतःकरणातून भगवंताला जवळ करणारा, चांगलं वागणारा, त्याचाच देव सोयरा आहे, बाकीचा देव सोयरा होऊ शकत नाही. म्हणून दिनाचा शब्द आला आहे. नाही तर सगळ्यांचा सोयरा शब्द आला असता, सगळ्यांचा नाही होणार, नाहीच होणार. सगळ्यांची आई होणार नाही, मर्यादा पडतात. आपल्या लेकरालाच जवळ करणार शेवटी प्रसंग आल्यानंतर काय करणार, त्याला पर्याय कुठं असतो. अगदी भगवंताचं सुद्धा आहे, म्हणून लेकरं जायचं, कारण त्याला लेकरच आवडतात भगवंताला. विठू माझा लेकुरवाळा, कारण तो लेकुरवाळा आहे. आणि त्यात हे लेकरू कसलं माहिती आहे का, लई पक्क लेकरू आहे. पुढे चाले ज्ञानेश्वर, काकत बसत नाही, हात धरत नाही, खांद्यावर बसत नाही, बेशक पुढे पळतं लेकरू, कारण सगळ्या जगाला बढतं, पांडुरंगाशी पुढे पडतं सगळ्याला. ते असलं लेकरू आहे. आता सोयऱ्या करायचं आपल्याला. देव सोयरा, देव सोयरा. कृष्ण अवतार बघू, खरंच देव रक्ताच्या नातेवाईकाचा सोयरा आहे, रक्त नातेवाईकाचा सोयरा आहे का तुमचा आमचा सोयरा आहे बघू आपण. दुर्योधन कोण होता? कोण होता? कृष्णाचा. दुर्योधनाची मुलगी कृष्णाच्या मुलाला दिली होती. एवढं नातं पक्क आहे. त्याला काय म्हणतो आपण? हा, व्याही, व्याही म्हणतो. व्याही आहे बरं का. पण दुर्योधन कसा होता? अंतरंगातून शुद्ध नव्हता. अंतरीची घेतो गोडे. अंतरंग शुद्ध नव्हतं, म्हणून भीमाला काय सांगितलं? हान, इत्त इत्त हान, इत्त हान. हा, नियमात बसत नाही. अरे कशाचा नियम? हान. हानलं. सोयरा व्हायला पाहिजे होता ना. रक्तनाते काय ना तो नाही झाला. कंस सक्का मामा आहे, सक्का मामा आहे. जाऊन हाणलं, चिरून हाणलं, तुकडे पार बडून बडून बुकटा करून टाकला त्याचा मामाला. कारण दुष्ट आहे ना, अंतरंग शुद्ध नाही ना, अंतरीचे अंतरंग शुद्ध नाही ना. घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीलो, भक्ताराचे पाया पासी दुर्जनाचे संहारी. घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीलो, भक्ताराचे पाया पासी दुर्जनाची संहारी. रात्रंदिवस धंदा कोणाला? फक्त आमच्या याला, आणि बाकीच्याला संहार करणार. सोयरा असा मात्र सांभाळणार म्हणजे सांभाळणार. म्हणून देव सोयरा. देव सोयरा होतो. भांडवल लागत नाही, पैसा लागत नाही. संचित कसलं लागतं? शुद्ध भावाचं संचित लागतं, आणि ते सहज जमा होतं. एवढी तुला सवय लागू दे ना, की भजन न करता सुद्धा भजन होऊ शकतं आपलं. भजन न सुद्धा एवढं अंतरंगातून जर झालास ना, तर करावंच लागत नाही. भक्ती हा दाखवायचा प्रकार नव्हे, भक्ती हा करण्याचा प्रकार आहे, भगवंताच्या कृपेचा प्रकार आहे. किती गायन करा देव सोयरा, किती कीर्तन करा, जर भाव शुद्ध नसेल तर नाही होणार, म्हणजे नाही होणार सोयरा. आणि सवय लागण्यासाठी फार लागत नाही बघा. तुम्हाला संसारात अडकलेल्या माणसांना असं होतं का, तसं होतं का? छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला. बघा, आपण अंतरंगातून भगवंताच्या किती लवकर जवळ जाऊ शकतो. दिंडीला कोण कोण जाऊन आलं पायवारीमध्ये? जरा हात वर करा बरं. वा वा, भरपूर. नाही, मी अवघड प्रश्न नाही विचारणार हो, सोपा प्रश्न आहे.
भरपूर लोक जाऊन आले दिंडीला. किती दिवस गेले दिंडीला? तुमच्यापासून जवळ पडतो इकडून है ना, एक 15, ठीक आहे 15 दिवस गेले. आता जे दिंडीला जाऊन आले त्यांना प्रश्न आहे बरं का. 15 दिवस दिंडीला जाऊन आले तुम्ही, 15 दिवसला 16व्या दिवशी तुम्ही घरी आले, 17व्या दिवशी तुम्ही घरी झोपले, 16व्या दिवशी तुम्ही घरी झोपले. मला अंतःकरणातून सांगा बरं, तुम्ही खरंच घरी झोपले होते का दिंडीतच झोपले होते? वा, कुठे झोपले होते? दिंडीतच झोपले होते. कारण दिंडी आपल्या स्वप्नामध्ये ज्ञानबा तुकाराम, माऊली उठली का, माऊली जेवली का, माऊली पुढे गेली का, फलाना हे चालं ना. किती दिवसामध्ये सवय लागली हो तुम्हाला? 15. फक्त 15 दिवसात सवय लागली की झोपीत सुद्धा माऊली, झोपीत सुद्धा दिंडी, पडिले वळण इंद्रिया भाव तो निराळा. म्हणजे 15 दिवसात सवय लागली. मग 24 वर्ष सप्ते करून का नाही सवय लागली? अंतरंग शुद्ध नाही. दाखवायचं आहे माझ्याहून कीर्तन चांगलं, माझ्यासारखं जमत नाही, माझ्यासारखा फलाना नाही. गेलं पाण्यामध्ये उगं म्हणायचं देव माझा माझा माझा. 2दाच अभंगामध्ये, 1दाच अभंगामध्ये पार असा घाम फुटेपर्यंत म्हणतो आम्ही देव माझा माझा. तुकाराम महाराज म्हणाले बाप रे, देव तुझा आहे का? मला वाटलं मी एकदाच म्हणलो देव माझा, तू तर 1000 वेळा म्हणतो देव माझा माझा माझा. मग तुकाराम महाराज म्हणले अरे बाबा देव माझा नाही, यांचा देव आहे. कोणाचा? यांचा, सगळ्याचा इथं बसलेला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर चालणं. आम्ही काय म्हणलो हो? देव न लगे देवन लगे देवन लगे आठवणीचे लगे देव न लगे. आता तर म्हणत होता देव माझा माझा, मग घे ना. देव न लगे नको आम्हाला, देव नको. आता टीका करून तुम्ही नाव सांगू नका. इकडे बसतात माऊली, त्यांनी गाडीतून फोन केला असा, फड महाराजाचं कीर्तन, या कीर्तनाला, या कीर्तनाला चांगलं कीर्तन आहे. ते एक जण काय म्हणे, नाही इकडं फराळ पण आहे. अहो इकडं पण फराळ आहे ना. म्हणले ना तुम्ही तिकडं फराळ आहे, मी इकडे यायचं नाही. फराळ असेल तर येतो कीर्तनाला. जे घडलं ते सांगूला, साक्षीदार ते त्यांना विचारा. त्या फोनवर बोललेला मला जे समजलं सांगतो. अहो मी इकडं पण फराळ आहे ना. हो या ना इकडं. मग ते काय म्हणते, इकडं जायचं आहे मला, तिकडं पंगत पण आहे, म्हणजे जेवायला खायला मिळतं तिकडं. मी इकडं कसं, म्हणजे इकडं खायला मिळतं. ही मानसिकता आहे आपली सगळी. म्हणून देवसोयरा होत नाही. देवसोयरा का होत नाही? कारण आम्ही फक्त बाह्यांगाने म्हणतो, अंतरंगाने म्हणत नाही. म्हणून जवळचे असते तरी सोयरा झाला नाही. शिशुपाल मामाचा आत्याचा मुलगा, ते एकमेकाच्या नातं बघा. 100 चुका माफ केल्या, पण 101 चुकीला, कारण हाणलं म्हणजे हाणलं, त्याला सोडलं नाही. पांडवांनी काय कमी चुका केल्या का? कमी केल्या? घोडे धुवायला लावले, शिव्या दिल्या, कृष्णामध्ये हाका मारल्या, अरे तुरे बोलले, त्याचा खेळ मोडला, काय काय केलं. पण घोड्या धुतल्या त्यांच्या, रथ चालवला, ध्वजस्तंभावरी वाळरू मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेशी, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अहो रथ चालवला त्याचा. आमच्या जीवनाचा सुद्धा रथ चालवलाय. फक्त हृदय काढासा काढून बघताय. सारध्यामध्ये मी रामू हसता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासे कामो विषयावर. तुझ्या हृदयात बसणार आहे सोय राहून, फक्त डोक्यावरचं ओझं काढ. मी जे म्हणतोस ना ते टाकून दे. कारण का या मीपणामुळे सगळं दूर चाललं. अहंकार भयंकर वाईट आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेषेने लगे अज्ञानाचे पाटे, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचे. या अहंकारानं वाटोळ करून टाकलं. देव निघून गेला आमच्यापासून जवळचा. बसायच ना आमच्या हृदयामध्ये, कारण आम्ही हृदयच उघडं करेना ना. सगळं दाबून बसलं. एवढं बसलं आमच्या मनामध्ये, त्या मनानं हृदयाला दाबून टाकले सगळं. मन उघडंच होऊ देत नाही काही. सगळं लक्षात आलं का? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. दिनाचा याचा अर्थ असा आहे की आम्हाला दिन जर व्हायचं असेल तर कसली भक्ती केलीत, किती देणग्या दिल्या, किती सप्ते केले, तर स्वतःच्या नावानं त्याचा पुकारा करत जाऊ नका. माझ्यातर्फे म्हटलात, पंगत माझ्यातर्फे की तो म्हणतो मला तुझं काहीच नको ना, लगे माझं काही घेत नाही. काय घेत नाही? गंगेचे उदक गंगे जैसे, आरपीजे देव पित्रोद्देशे, माझे मज देती तैसे परी अनाने भावे. माऊली असं म्हणतात, गंगेला स्नानाला जातात लोक, स्नान करायला घरून पाणी घेऊन जात नाहीत, कपडे धुतात, स्नान करतात. काय म्हणतात? गंगा माता माझ्यातर्फे. गंगा म्हणले माझ्यातर्फे, तुझ्यातर्फे, माझं मला देतळा, मला तुझं नकोच. मनोनिगा पार्था मजन पवितीचे सर्वता, मग मनी वाहिली असता तेथा आले. म्हणून अर्जुना, मी अशा लोकांचा स्वीकारच करत नाही जो माझ्यातर्फे म्हणतो. म्हणून पॉम्पलेटमध्ये मोठे मोठे नावं टाकत जाऊ नका. आजची पंगत, सकाळचा नाश्ता, किती लोकांना खाऊ घालतात? 20 लोकांना नाश्ता होता. या बाईकमध्ये येऊन सांगायचं आजचा सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे, दुपारची पंगत यांच्यातर्फे. अरे काय देऊ लागलास बाबा, काय देऊ लागला? भगवंताला सोयरा हो ना, त्याचा लेकरू हो ना. सांगून दे ना की माऊली तुमचं तुम्हाला दिलं तरच स्वीकार करेल. झाकून ठेवायचं आहे. संयोजकाची जबाबदारी आहे. संयोजकाची काय जबाबदारी? तुमचं नाव घेणं. कारण तुमचं नाव नाही घेतलं पुढे शताबंद पाडता तुम्ही, काही देतच नाही. मग त्या पण तुम्ही म्हणा त्यांना की आमच्यातर्फे 11,000 घे, पण हात जोडून विनंती बाबा आमचं नाव नको घेऊ. दिलं आम्ही. पटते ना? तुमच्या शब्दात सांगतो, शेतकरी माणसं होत ना आपण सगळे. नाना कृषी वळू आपुले,
जर देवाला सोयऱ्या करायच्या आहे, नाना कृषिवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबरायांनी सांगितलं नाना कृषिवळू म्हणजे शेतकरी पांघुरवी पेरिले, पेरल्यानंतर पांघरून घालतो, जर बी उघडं पडलं तर काय होईल? किडे मुंग्या खाऊन जातील, त्याला कोंबच येणार नाही. नाना कृषिवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाके निपजले दान पुण्य. अगदी त्याप्रमाणे तुझं दान पुण्य झाकून ठेव, मग माझी वाट बघू नको. माझी वाट बघण्याच्या अगोदर येतो ते ऋणपण देखोण्यांगी मी आपुलियाचे उत्तीर्ण भक्ताच्या तनुत्यागे परिचर्या करे. असा जर भक्त असेल ना, असा सोयरा असेल ना, 100% अर्जुना मी तिथंच पळत राहतो, त्याला सोडितच नाही. आई स्वयंपाक रूममध्ये असते आणि लेकरू असतं पुढच्या हॉलमध्ये खेळत असतं. माता भगिनींनो, तुम्ही स्वयंपाक रूममध्ये असता, तुमचं लेकरू पुढच्या खोलीमध्ये खेळतं. खरं सांगा बरं, अंतःकरणातून तुम्ही स्वयंपाक रूममध्ये आहात का लेकरासोबतच आहात? असं असेल तर कोपऱ्यात गेला असेल, शाळेत नेऊन सोडता, आता बसला असेल ना, आता 11 वाजले, आता इंटरव्ह्यू होईल ना, आता डबा खेळ ना सोन्या, आता बसला असेल ना, पाठीवर लिहित असेल ना, अगं बाई स्वयंपाक करणं घरात शांत चित्तानं. नाही, सगळं तिथं अडकलंय, सगळं तिथं अडकलंय. लक्षात आलं का? कुठे? लेकरामध्ये. तसं मनाला विठ्ठल उभा आहे, मनाला कैलासात बसलेला आहे, नाही तिथं तो आमच्यातच आहे, सदैव सदैव सांभाळायला आमच्यासोबत आहे, आम्ही त्याला सोयराच करत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा बाबा. फक्त मोठेपण टाकून देऊ, मी फलाना आहे बिस्ताना आहे, मला फलाना तर बिस्ताना, एवढं टाकून दिलास की त्याला ये म्हणावं लागत नाही. कारण माऊलीनं प्रमाण दिलं, वाट बघू लागलाय 28 युगापासून, फक्त अशाच भक्ताची वाट बघू लागलाय. आणि त्यांच्यामध्ये जर आपला नंबर लागायचा असेल, त्यांच्याकडे जायचं असेल तर काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढ तो चोरी. तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस. आता निश्चय केलास ना, 100% तुझा झाला ना. असं जर झाला तर तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात म्हणाले, आपुल्या वैभवे आपुल्या वैभवे आपुल्या वैभवे आपुल्या आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. कसं? आपुल्याच वैभव, तुझ्याकडे जे वैभव होते, इकडं घेतो त्याच्याकडून मागून घेतो, मग सप्ताह करतो त्याच्याकडून मागून घेतो, मग मंदिर बांधतो. नाही नाही, तुला जे वैभव दिले त्याच्यातून कर. लोकांच्या मागण्या करणं, महाग लागणं, जमा करणं, मी केलं दाखवणं, मग नाही घेत तो, नाही घेत. आता वैभव तांबे गुरुजींनी मंदिर बांधलं, लोक सांगतात आम्हाला की तांबे गुरुजींनी बांधलं, 24 वर्षाखाली बांधलं. काय वैभव होतं? सेवानिवृत्त झाले, आलेल्या पेन्शनमधून मंदिर बांधलं. एवढ्या ह्या गल्लीमध्ये, ह्या गावामध्ये फक्त एकटे सेवानिवृत्त झाले का 24 वर्षाखाली? बाकीच्याला सुचलंच नाही ना मंदिर बांधायचं. कशाला सुचल? कारण अंतरंग शुद्ध नाही ना. मग 2 एकर घ्यायचं आहे, आता एवढे पेन्शनचे येणार आहेत ना, द्या कितक्याला, एवढ्याला दे तेवढ्याला दे, गाडी घ्यायची आहे, मोटरसायकल घ्यायच्या, घर बांधायचं आहे, 3रा मजला बांधायचा आहे, मंदिर बांध ना. याला अंतरंग लागतं, याला अंतरंग लागतं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही. म्हणून त्या पेन्शनचं वैभव काय होतं? नोकरी संपली होती, लोक पैसे जमा करून ठेवतात की पुढचं आयुष्य जगायचं म्हणून. यांनी सांगितलं की माझे एकटा तर जगणारच आहे, पण त्या निमित्तानं हजारो शेकडो लोक महिन्याला, 15 दिवसाला, 2 दिवसाला, 4 दिवसाला येतील म्हणून मंदिर बांधलं. हे वैभव आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. तसं भगवंताने प्रत्येकाला काहीतरी वैभव दिले आम्हाला प्रत्येकाला. पण श्रंगार सुद्धा कसा करायचा भगवंताचा माहिती आहे का? निर्मळ करायचा. निर्मळ नुसतं श्रंगार नाही करायचा, तो सुद्धा निर्मळ. मळातला, मनातला सगळा मळ निघून गेला पाहिजे, सगळा मळ निघून गेला पाहिजे. यवनी गोपाळ राही यवनी गोपाळ राही गोपाळ राही
भाव शुद्ध काय अर्थ त्याचा असं आहे ना, तिथंच भगवंत येणार आहे, बाकीच्या ठिकाणी येणार नाही. आपुल्याच वैभवे श्रंगारावेन. काय वैभव दिले आपणाला? काही लोक म्हणतील आम्हाला 2 चक्कर शेत आहे, गाडी नाही, घोडं नाही, बंगला नाही आमच्याकडे, आम्ही कसं वैभव करावं? भगवंताला ह्या नाशवंत गोष्टी लागत नाहीत. भगवंताला काय लागतं? अंतरंग लागतो. तुला वैभव दिलेला आहे. आणि 100% सांगतो, माणसासारखं वैभव जगाच्या पाठीवर कोणालाच नाही. 84 लक्ष योनी आमच्यापेक्षा हत्ती प्रचंड मोठं आहे. कसलं बळ आहे, कसलं वैभव आहे हत्तीकडे. पाय एवढे मोठे मोठे, जीभ तोंड एवढं मोठं आहे, जीभ एवढी मोठी आहे, आमच्या जीभेच्या 10 पट मोठी आहे. कसलं वैभव आहे हत्तीकडे? आहे का तसलं वैभव आपल्याकडे? नाही. बघा बारीकीनं बघा, हत्तीचं तोंड आमच्यापेक्षा 10 पट मोठं असलं, जीभ 10 पट मोठी असली तरी कोणत्या हत्तीनं आतापर्यंत रामकृष्ण हरी म्हणलंय का? हेच म्हणू शकतो, आम्हीच म्हणू शकतो, कारण हे वैभव आम्हाला आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. वाघ आमच्यापेक्षा प्रचंड बलवान आहे, अतिशय वेगात पळतो, 10 पट उड्या मारत पळतो जोरात, बरोबर ना? कोणता वाघ दिंडीमध्ये आला? देहूला, आळंदीला, पंढरपूरला आला का? नाही. हाच वाघ पळू शकतो. आणि हा वाघ कुठे पळतो? किटकॅट काढायला पळतो, भावाचा बांध फोडायला पळतो, विहिरीचा साडवायला पळतो, नको तिथं पळतो, लावायला व्हायला करायला पळतो. नाही पळायचं, कारण प्रत्येक माय म्हणली ना तुम्हाला माझा वाघ म्हणली का नाही? सांगा. हा वाघ तिकडे पळतो. नाही, त्या वाघाला इकडं आणायचं आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावेन. अरे बाबा, तुला वैभव दिले, हात दिले, कान डोळे, किती दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन त्याने तू जोडती नारायण देवा पण बाबा बोला. सुंदर प्रमाण. हात पाय कशात दिलेत, वचन जीभ कशाला दिले, तोंड कशाला दिले, माऊलीचं प्रमाण आहे. अरे भजन करायला दिलं, भक्ती करायला दिले तुला, याच्यासाठी दिलेलं आहे. पण आम्हाला तेवढं नेमकं जमत नाही. म्हणून माऊलीने सांगितलं आपल्याला की तुला जे वैभव दिले ना, हात पाय कान नाक डोळे, जर तुला स्वयंरामाला करून घ्यायचं आहे, संसारातल्या चिंता मुक्त व्हायचं आहे तर, आणि जन्माला आलायस माणूस म्हणून ना, जर देव तुला देवहून आमच्याकडे यायचं असेल तर काय कर? हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. डोळाचे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आवे, मीच करून निघालावे, मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. अरे बाबा, तुझ्या हाताला पायाला पडिले वळ इंद्रिय सगळं म्हणलं ना आपण, तर हात पाय कान नाव आलात ना कीर्तनामध्ये, टाळी वाजव, आनंदानं घे, गोड बोल, पत्रळा उचलला, वाढवला, काय तुला जे कळतं ना, वैभव दिलं ना भगवंतानं. कर ना. आम्ही फलन करतो का? मला लाज वाटत नाही. तुम्हाला कळतं का कोणाला काम सांगता? अरे कोणाला सांगितलं तुला? हात म्हणून सांगितले, पायात म्हणून सांगितलंय तुला. पलीकडे सरक, दुसऱ्या माणसा मला सरक म्हणतो होय. अरे पलीकडे सरक म्हणलं बाबा तुला. आमचं वैभव कसं असतं काय? आता इथं नाही म्हणून बोलतो बरं का, नाही तर बरेच लोक ते आसन घेऊन येतात बघा. अर्ध कीर्तन झाल्याशिवाय तो मोठा माणूस. कोणता मोठा? मोठा शब्द वापरला, चांगला नाही वापरला, मोठा माणूस. कारण सगळी मोठी माणसं चांगली असतात असं नव्हे म्हणून म्हणलं बरं का. सत्ता संपत्ती सौंदर्याने मोठी होतात, सगळी मोठी माणसं चांगली असतात असं नव्हे, पण सगळी चांगली माणसं खऱ्या अर्थानं मोठी आणि चांगली असतात. पण आपण मोठ्या माणसाबद्दल बोलतो, ती यायचं आणि त्याचं आसन टाकायचं, मग त्या आसनावर येऊन बसणार खऱ्या, आणि मेल्यावर काही आसनच नेणार आहे का तिकडं कोणी? सोडितच नाही आपण आपलं. नाही, हे वैभव नाही बाबा. वैभव काय तुझं? मांडी सरक, बाजूला बस, फलानं कर, बिस्ताना. अरे भक्तीच्याचं नाव आहे. आता काही माता भगिनी उशीर आल्या, त्या तिथं बसत होत्या, त्या बायकाने हात कोपरे काढल्या, मग त्या इकडे आल्या, इकडे जागा मिळाली, पुन्हा पाठीमागं गेल्या. वैभव बघा बरं का आमचं काय, आम्हाला कळत नाही. तुम्ही कोपरे काढलात ना, कीर्तनात येऊन सुद्धा तुमच्या पदरात काही पडलं नाही. कारण काय, कीर्तनात तुम्ही त्याला बसायला जा. तुम्हाला महाराज इथं जागा कुठे होती? अरे बाबा जागा नव्हती ना, नुसतं असं वाकल्यासारखं करायचं असतं, फक्त मांडी बाजूला सरकायची, बसा ना ताई, एवढंच म्हणायचं असतं. त्या ताईला कळलं असतं की ते जागा नाही, कशा नाही ताई नाही जागा नाही, मी पूर्वीकडे जाते म्हणजे असते, दुसरीकडे जाते म्हणून. पण तू मांडीच वाकवली नाहीस ना, सरकलेच नाहीस ना बाजूला, त्यानं गेलं ना सगळं. याचं नाव अध्यात्म नव्हे. विचारा ना माऊलीनं अध्यात्म कशाला म्हणतात. आयशिया आपुल्याची सहज स्थिती, आयशिया आपुल्याची सहज स्थिती, जया ब्रह्माचे नित्यदासे तया नाम सुभद्रापती अध्यात्म. किती सोप्या शब्दात सांगावं, इतक्या सोप्या शब्दामध्ये. आयशे ईश्वराकडे निज धाव्या पैसा सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. अध्यात्म कशाला म्हणतात? सहजपणे तुला जे करताय त्याचं नाव अध्यात्म आहे. तुम्ही नुसती अशी मांडी वाकडी जरी केली असती तर याचं नाव अध्यात्म. सहजपणे वाकलं, सवय लागली ना आमच्या शरीराला. अरे बसा म्हणावं, या म्हणावं, टाळी वाजवा, मान हलावे, डोलावे करावं, हे सहज स्थिती आहे ना आमची, याचं नाव अध्यात्म आहे. एवढं फलानं केलं, देव असा आहे तसा आहे, फलाना आहे, संतांनी हे सांगितलं ते सांगितलं. अरे ते सगळं बघ, पण पहिल्या प्रथम तू कोण आहेस बघ, जर भक्त व्हायचे तुला तर. या कारणे भेदाते सांडोने अभिदे चित्ते आपणा सकट माते जाना वेग. आपणा सकट तुझ्यासे जाण की तुला काय जन्म मिळाला माणसाचा 84 लक्षणीमध्ये. हात का दिले, पान का दिले, माऊलीनं प्रमाण दिलं ना, इंद्रिय का दिले तुला, हे जाण. ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्लसे तया भक्ती पैसे आम्ही म्हणो. माऊली काय म्हणाले, ज्या दिवशी तुला कळालं की बामला काय वैभव दिले तुला भगवंतानं, आपल्याचं काय वैभव दिले, हात पाय कान का दिलेत, हे ज्या दिवशी तुला कळलं, स्वतःला जाणलास की याचं नाव भक्ती आहे. टाळ्या वाजवल्या तुम्ही, दोन तीन टाळ्या वाजवल्या.
त्या मावशी ताईने एक टाळी वाजवली सुरुवातीला, मग बाकीच्या बायकांनी टाळी वाजवल्या. तो पण कोणीच टाळी वाजवून काय केलं, तिकडे बघत कोणता उगा मनात आलं टाळी वाजवून, पण कोणीच वाजवून आपण कशाला वाजवा. अरे सहज स्थिती आहे ना, तुला आपलं पण वाटलं पाहिजे ना टाळी वाजवाय म्हणून. दुसऱ्याने वाजवून मग वाजवणार का, आणि त्यानं वाजवलीच नाही, तुझं वाजल की मग जावं लागेल ना, संपल ना आयुष्य, वाजणार नाही का. हाय ना घडी घडी काळ वाटेल वाटच बघायला घेऊन जायला बडवायला आदळायला आपल्याला नेणारच आहे त्यानं ते. आपण ऐकत नाही का प्रमाण, हरविने जन्म नरकाची पाय जाणा यमाचा पाहुणा मग तिकडे जावं लागेल ना, तो सोय राहणार ना आपल्याला. म्हणजे तुझी सहज स्थिती काढ बाहेर, सहजपणे कर. अरे टाळ रामकृष्णाने मान डोलवली पाहिजे, हसलं पाहिजे, नमस्कार म्हणला पाहिजे, जय हरी म्हणलं पाहिजे, एकादशी धरली पाहिजे, उपास केला पाहिजे, दिंडीकडे निघायला पाहिजे, शक्यच नसेल तर दिंडीला जाणाऱ्याला मदत केली पाहिजे. बाबा जेवाल का, माऊली घ्याल का, पाणी घ्या, फलानं करा, काही नसेल तर अजून आमच्यासोबत घेऊन जा, आमचं तुमच्यासोबत घेऊन जा. अरे सहजपणे कर ना. मंदिरात यायचं, खिशात हात घालायचं, अशी वाकडी पाठ करायचं, 100 दिसाले नंतर पुढच्या वेळेस टाकू. अरे खार दे. त्या कोरोनामध्ये हजारो कोटीचे माणसं मरून गेले, काय करावं, कुणा टाकता आलं पेटीमध्ये, नोटाबंदी झाल्या, सगळ्या मंदिराच्या पेट्या भरून टाकल्या तुम्हीच. आता फाटकी पण टाकत नाहीस. अरे सहज स्थिती आहे ना, हे वैभव ना तुला भगवंतानं दिलं. 2 रुपये टाक, 5 रुपये टाक, उद्याचं उद्या बघू. नाही 1 तारखेला देईन. आता 100 आहेत ना, ते टाकून जात, कारण वेळेवर कामाला येतात ते. कारण तुझा काय भरोसा आहे तू 1 तारखेला देशील म्हणून. म्हणजे काय पाहतो आपण, हे वैभव आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ, अंतकरणातून निर्मळपणाचा श्रंगार करायचा. जालन्याला माझी बदली झाली, डेप्युटी कलेक्टर म्हणून तिथे आलो, आणि आमच्या बायकोनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, मस्त कार्यक्रम ठेवला. 7 वाजता घरी गेलो. आता त्या खुल्या हॉलमध्ये कार्यक्रम चालू होता, काय समोसेन भजेन जिलेबी खूप आणलं होतं खाऊ घालायला माता भगिनींना. चालू होता कार्यक्रम. मी बाहेर आल्या, गाडीचा आवाज आहे की पटकन बाहेरून पाठीमागून जायचं, पुढे नाही यायचं. बरं बाबा गेलो पाठीमागून घरामध्ये, पाय धुतले बसलो. आता बोलील तेव्हा बोलील, दुपारी जेवलेलं ऑफिसमध्ये बोलून घेता करून बैठका घेऊन पोटात आग पडले होते. 8 वाजले 9 वाजले, तिचं काही संपा नाही. मला थांबा थोडं अजून बायका येऊ, अजून थांबा थोडं. 10:30 वाजले. शेवटी शेजारची एक बाई, काय तिच्या मनात आलं माहिती नाही, कारण करेल ते काय यांच्या मनात आलं, ते म्हणे झाला हळदी का नाही, आता संपत आलं म्हणे. आता मग साहेब जेवले का नाही, हा कार्यक्रम संपला ना, साहेब कसं जेवतील तुम्ही. आता बाय काय करतो नाही, खात मग त्यांच्यासोबत खाऊ घातलं मला म्हणे. तर पुढचं वाक्य आहे का, ती बाई काय म्हणाली, अहो ज्यांच्या नावावर हळदी कुंकाचा कार्यक्रम चालला तोच उपाशी ठेवलं का हो. कळलं वैभव, निर्मळ. तुझं वैभव काय, तुझं वैभव ते आहे. त्या वैभवाला खाऊ घातलीस का, बाकीचं राहील तर चालू, उशिरा कार्यक्रम घेतला ते चालेल, नाही बोलवलं तरी चालेल, पण त्या वैभवाला अगोदर, या वैभवाला बघ. मंदिरात बसवलास ना, मंदिरात बसवलं, माझी मूर्ती निफजवी घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. माझी मूर्ती घरामध्ये बसवतो, बाहेर पळत राहतो का तू, याचं वैभव आहे का तुझं हे. नाही हेच वैभव आहे आपलं, जे दिलं आपल्या जवळ आहे ना, तुझं आहे, तुझं पाशी 100% आमच्या जवळ आहे. आणि या वैभवाला श्रंगार, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, गाथा वाचा. 33 कोटी पुराणात होतं मला. काही येड्या चाले बिल्ले लाविता, हातात दोऱ्या बांधता, कंडे बांधता, याची पोती त्याची पोती, त्याचं पारायण याचं पारायण. अरे का बरं पळू लागले. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने बी न जीवा सुख. एवढा मोठा वैभव आहे ना आपलं, 33 कोटी सुद्धा पुराणात माणसांना. कारण वैभवच कळलं नाही, आपलं वैभवच कळलं नाही. इतकं सुंदर आहे. जगी आला असे माणूस म्हणून, जाताना जा देव होणे, तुझीच करणी ठरविल तुझला राम वा रावण. तू रावण पण होऊ शकतोस आणि राम पण होऊ शकतोस, कारण तुला वैभव दिलंय. रावणाला सुद्धा 2च हात आहेत, 2च पाय आहेत. रामाला सुद्धा 2च हात आहेत, 2च पाय आहेत. आम्ही सुद्धा होऊ शकतो. राम म्हणता रामाचे होय जे पदी बैसने पदवी घे, ऐसे सुखवचने आहे विश्वासे अनुभव पाय. जय कृष्ण होई जे आपण, तय कृष्ण होई आपले अंतकरण. मग संकल्पांचे अनंगन ओळंगती सिद्धी. कृष्ण म्हणता कृष्ण होऊ शकतो, राम म्हणता राम होऊ शकतो, कारण तुला वैभव दिलंय. माता भगिनींना छोटासा प्रश्न विचारतो, तुमच्या लेकराच्या शाळेमध्ये कृष्णाचा रोल करायचा आहे एखाद्या मुलाला, किंवा रामाचा करायचा आहे, तर तुमची मुलीला तुम्ही राम करता की करत नाही सांगा. मुलीला पण राम करतो, मुलीला पण कृष्ण करतो, मुलाला पण करतो. काही फरक आहे का हो. नाही, हे वैभव आहे बरं का. म्हणजे रामाचं जे वैभव आहे ना, तेच आमचं आहे. जे कृष्णाचं आहे ना, हे देहच हा वैभव आहे. कारण 84 लक्ष योनीतलं असलं वैभवच नाही कुठे. एवढं सुंदर वैभव आहे. चेहरे आमच्या हसतात, चेहऱ्यावरचे भाव दिसतात. आता ठीक आहे, ह्या कीर्तनात दिसत नाही तर, पण भरपूर कीर्तनात दिसतात. असेल आता काहीतरी अवघड असेल, त्याला काय नेहमीचा महाराज दिसत नसेल, अवघड, त्याला काय करणार आपण त्याला. म्हणजे सगळे नाही तर हे पुढचे 2-3 चेहरे आणि इकडले 2-4 चेहरे पाठीमागचे तर मला दिसत नाही. इकडे पण आहे, इकडे नंतर उशिरा. हे 4-5 चेहरे. आपलं कीर्तन सुरू होऊन झाले फक्त 1.25 तास. आल्यापासून पाहिलं या 3-4 चेहऱ्यावर उगाच आहेत बघा असं बसलेले. तुकाराम महाराज म्हणतात गौरी ठेवली वगैरे, मी काही तिकडे जात नाही तोंडावर त्यांच्या ठेवायला. पण मला सांगा, 1.25 तासामध्ये मला जर यांच्याकडे बघायचा एवढा कंटाळा आला तर घरच्याची काय परिस्थिती असेल. तरी पण इकडला हसलं नाही बाबा, बाकी सगळे हसले. विठाला विठाला
वैभवे श्रंगारावे निर्मळ. दिले बाबा, चेहरा काय दिला तुला? हसण्यासाठी दिला, मान डोलण्यासाठी दिली. चांगलं वाटतं रामकृष्ण म्हणायचं, टाळ वाजवायची, एक व्हायचं नाही एकरूप. कारण वक्तात वक्ता नो हे श्रोते नवेन, आता देई जावधान तुम्ही बोलविले आम्ही बोलेन, जैसे चष्टे सूत्राधेन दारुयंत्र. तुमच्याकडे बघून बोलणार आहेत. वैभव दिले बघून त्यांनी टाळी वाजवायचे. आता छोटंसं सांगून पुढा अभंगाकडे येतो. इथं जे घडते, माता भगिनी पायलाम करतात, इथले काही 2-3 पुरुष माणसं पायाला काढतात, इकडे काढतात. तुमच्या पायाला कळ लागले ना, तर माझ्या कीर्तनात 100% परवानगी आहे बरं का. बेशक पायलाम करा. ज्यांच्या पायाला कळ लागले त्यांनी बेशक पायलाम करा. ज्यांचं अंग दुखते त्याने टेकून बसा. आणि ज्यांच्या अंगामध्ये मुंग्या येतात तेव्हा महाराज जेव्हा प्रमाण म्हणतील किंवा चाल सांगतील ना, ते आपल्या जागेवर उभरून टाळ्या वाजवून खाली बसा. कारण माझ्या कीर्तनात कुठलंही बंधन नाही. कारण मी माऊलींचा दास आहे. मी ज्ञानेश्वरीच्या बाहेर जगत नाही आणि सांगत नाही. कारण माऊलींनी सांगितलंय ज्ञानोबा यांनी परवानगी दिली. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशयाता श्रवणाची माझी. श्रवण इंद्रिय म्हणजे तुझे हात पाय कान नाक डोळे. त्याला जर कळ लागले ना, पाय लांब कर. कंबर दुखते, खोडसाळपणा करू नको. खरंच दुखते त्याला काय करणार? अंग दुखते काय करणार त्याला? कर ना. कारण जर आता म्हणलं आता तर 3रं चरण चालू आहे, मग किती वेळ लागतं की अजून. आता जर तुझं सगळं पायात लक्ष असेल माते, तर माझं कीर्तन कोण ऐकणार आहे? त्याच्या पायलाम करून टाक, खूप मोकळं. आणि चुकलं की तिकडे बोट कर. माऊली तुम्ही सांगितलं नाही, त्या फलाण्या महाराजाच्या गाती हेकडं असं बिस्ताने महाराजांनी तर सांगितलं. अरे महाराज फिराज काही नाही, एकदा कलेक्टरची सही झाली ना त्या आदेशावर, मग तलाठ्यानं म्हणायचं, चुकलं, तहसीलदारानं चुकलं. अरे कलेक्टरची सही झाली रे बाबा, महाविष्णूची सही झाली आहे. कुणाला विचारायचं आपण? कोण आहेत ज्ञानोबा आहे? जगद्गुरु तुकोबारायला विचारू. बोलिली लेकुरी करील ते काय नोहे महाराज. काय म्हणाले माऊली तुकोबाराय? म्हणाले काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले. अरे बाबा ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही की माझ्याकडे कशाला? जगद्गुरु म्हणाले तुकोबाराय. लक्षात आलं? नाथ महाराज ज्यांच्या घरामध्ये श्रीखंड्या पाणी भरतं माऊलीने प्रमाण दिलं. त्यांनी सांगितलं भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी कृपा करी. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. नाथ महाराज म्हणाले ज्ञानाबाई माझी अनाथाची. नामदेव महाराजाला विचारू, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवा. अरे तिकडं जाना बाबा, इकडं काय आहे? ज्ञानेश्वरी वाचना. चोखबाराय म्हणाले चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होते. 14 भुवनाच्या मालकाला चोर म्हणते, धरीला पंढरीचा चोर. आणि काय म्हणते? वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ते वाच म्हणाले. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने. अक्षर जगद्गुरु म्हणाले ना, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारे. अरे तुझी पिढा जाईल, मग कुठे ब्रह्मरस? तेने आबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं, गीतेतलं एक अक्षर. जे ये गीतेचे अक्षरे जे तुलिका कर्णद्वारे रिक्ती ते तुली होते पुरे अश्वमेध की. गीतेतलं एक अक्षर अश्वमेध आहे. जगाच्या पाठीवर किती श्रीमंत देश असेल, किती त्याच्याकडे यंत्रणा मोठी असेल, बॉम्ब असेल, अजून काय असेल, कुठलाच देश आज जगामध्ये अश्वमेध करू शकत नाही. पण आपल्या ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर अश्वमेध करू शकता. अश्वमेध. आणि कोणी सांगितलंय? सगळ्या संतांनी सांगितलं. इकडंच हात केला, इकडेच बोट केलं की माऊली तुम्ही म्हणेल ते प्रमाण. आणि त्या पांडुरंगाने स्वतःहून सांगितलं. काय सांगितलं पांडुरंगाने? देव म्हणे रुक्मिणी. रुक्मिणीला सांगतात, भगवान सांगतात बरं का. बघा काय म्हणतात देव? हाची एकची योगी देखीला जननी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासे. हेच ज्ञान, शब्द कसा बघा, हे ज्ञान नाही, हेची ज्ञान. ज्ञानोबरायांच्या मुखातून पडलेलं ज्ञान नाही, संजीवनी आहे म्हणाले. संजीवनी. माऊली संजीवनी समाधीमध्ये सोहळ्यात आहेत. जर जन्ममृत्यूचा फेरा चुकायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अरे बाबा मरण्याच्या अगोदर एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण कर. काय म्हणायचे? मरण्याच्या अगोदर एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण कर. आता 1 तारखेपासून निश्चित करू. आणि आज मेलास तर आता सुरू करायचं. घरी गेलं की लगेच वाचायला सुरुवात कर. काय सांगावं? मरत नाहीत का? बोलून आपल्या घरला जातात, येतं का दुसऱ्याशी भेट होते का? सांगा बरं. अपघातात मला रात्री झोपीन तुम्हाला संडासमध्ये गेलं आणि मरून गेलं का? कारण पोटाकडे लक्ष देतं, जोर मारतं, त्याला असतो अटॅक. आणि ते वर जोर बसतं, त्याच्या लक्षातच नाही, मरून जातं तिथं ते. म्हणून आम्हाला माहीत नाही पुढचा क्षण. मग कुठे केलं पाहिजे? क्षणाचे लगेच ओम नमो ज्याद्यावेत. कारण वैभव आहे, आम्हाला डोळे दिलेत, बुद्धी दिलेत, म्हणून करायचं. आता काही लोकांना येतच नाही. आमचे कुठे गेले सारखी? ते कोणतं नगर होतं ते आजी आलेलं? छत्रपती कॉलनीमध्ये नगर आहे, तिथं आम्ही आता ह्याला गेलो होतो, पारायणला गेलो. वैभव बघा बरं का, वैभव. आणि पारायण माऊलीबद्दल आम्ही बोललो, प्रवचन झालं. एक 70 वर्षाची म्हातारी, जाडी म्हातारी उठून येत होती माझ्याकडे. मला आई मी पाया पडू देत नाही. महाराज म्हणे मी पाया पडत नाही, मला तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. मला सांगा. मग ते संयोजक होते, ते म्हणाले महाराज सांगू का? म्हणे काय सांगा ना. ह्या आजीला ना एक शब्द पण वाचता येत नाही, पण कळत नाही, पण कळत नाही, उलटं पण कळत नाही, सुलटं पण कळत नाही. पण ज्ञानेश्वरीचे 2 पारायण केले. म्हणलं 2 पारायण केले?
आम्हाला हे माहिती आहे की शाळेत नाही गेलेला अंगठे भाद्रा असलेला वारकरी आमचा गीता ज्ञानेश्वरी अभंग गाता पूर्ण पाठ करू शकतो म्हणून दाखवतात. एवढे अभंग पाठ आहेत, कुठं शाळेत गेले पाठ होऊ शकतं माहिती आहे, पण पारायण करतं हे मला माहिती नव्हतं. कारण पारायणाला वाचावं लागतं ना, ऐकून ऐकून पाठ होऊ शकतं. पण ते म्हणे की हे 2 पारायण केलं. मला कसलं वैभव आहे बाबा म्हणलं हिच्याकडे असं. मग आई सांगा कसं केलं. ते म्हणे मी 2 महिन्याखाली पारावर बसले होते इथे, आजूबाजूला घर नाहीत अजून झालेला, ते लागलेत घरात इथे, आणि 2 लेकरं हरिपाठ म्हणत होते आणि हे बघा खेळत होते आणि ही ताई हरिपाठ म्हणत होते टाळ्या वाजवून, आणि तिच्या हातामध्ये कोणतरी ज्ञानेश्वरी दिली आणून. तिने डोळे उघडून बघितले, कोणीच दिसलं नाही. 2 लेकरं तिथंच खेळतात, आजूबाजूला कुठलेच घर नाही. तिला 100% खात्री पडली की ज्ञानोबारायांनीच ज्ञानेश्वरी दिली. ठीक आहे, तर त्यांचा भाव आहे, मला खोला जायचं नाही, पण त्यांनीच सांगितलेलं सांगतो तुम्हाला. आणि मी तेव्हापासून 2 पारायणं केलं. म्हणलं आई तुम्हाला अ पण कळत नाही, ब पण कळत नाही, असं हे संयोजक सांगतात, पारायणं कसे केले आता करून दाखवू का म्हणे तुम्हाला, करून दाखवा. 15 वाद्या काढली, असे 15 वाद्या उघडला. आता हृदय आपुले चौपडून या भरे भरी बैसी पावले श्री गुरुचे. काय केलं आता माऊली, हृदय माऊली, आपुले माऊली, माऊली 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 माऊली. कशावर? प्रत्येक शब्दावर माऊली 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 माऊली. आणि असे 2 पारायणं केली. कळलं वैभव? शाळा नाही, अ कळत नाही, ब कळत नाही, पण डोळे, मन आणि बोट फक्त माऊली 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 माऊली. जग तारावया हरिपाठ केला, रस हा भरिला संग, माऊली माऊली दयेचे सागर, केले उपकार जगावर. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट. चोखोबा आहे ना, माऊली माऊली. नुसतं बोट फिरवलं, नुसतं बोट फिरवलं. तुम्हाला वाचता येत नाही ना, नुसतं बोट फिरवा, नुसतं बोट फिरा ज्ञानेश्वर. कारण हे काय वैभव आहे, वैभव भगवंतानं दिलेलं आणि महादेवांचा आशीर्वाद आहे. कारण निवृत्तीनाथाने दिलेला आशीर्वाद आहे. काय हे काय आहे? हे वैभव आहे. कुणाचं वैभव आहे माहिती आहे का? निवृत्तीनाथानं म्हणजे महादेवानं दिलेला वैभव आहे. कारण माऊली स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. काय सांगतात? ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, काय आहे हे वैभव, निवृत्तीनाथाचं हे वैभव आहे. विठाला विठाला आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्वळ. आणि हे ज्ञानेश्वरी वैभव काय वैभव आहे? ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जिसाचे, हा ग्रंथू नोहे कृपेचे वैभवतीये, हा ग्रंथू नोहे कृपेचे वैभवती. 18व्या अध्यायात माऊली सांगतात हे निवृत्तीनाथाच्या कृपेचं वैभव आहे ज्ञानेश्वरी. निवृत्तीनाथ कोण आहेत? सदाशिवाचा अवतार, म्हणजे महादेवाचा अवतार आहेत. आणि त्या महादेवानं दिलेलं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरीची महाशिवरात्र आहे ना, मग सुरुवात करून टाकायची. कारण हे वैभव आहे. स्वतः माऊलीने सांगितलं हे निवृत्तीनाथाच्या कृपेचं वैभव आहे. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. वैभव काय आहे? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पद. हे साधन आहे, साधन सगळं. आणि या साधनाचा सदुपयोग करा. कारण हा अलंकार आहे माणसाला मिळालेला, सगळ्याला अलंकार मिळालेला आहे. संभाजीनगरमध्ये आमचं घर आहे. आता 10 वर्ष आम्हाला तिथे राहायला गेलं. आता अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना टँकर लागलं. अजून महिनाभरामध्ये सगळ्याला टँकर लागतं. पण अगदी माऊलीला साक्षी ठेवून सांगतो, आम्हाला टँकर 10 वर्षातही आणावं लागत नाही. का आणावं लागत नाही? त्याचं कारण सांगतो. हे वैभव काय केलं आम्ही? माझ्या बायकोनं घर बांधत असताना पहिल्यापर्यंत हौद आणायला सांगितलं, आता सिमेंटचा तयार केलेला. आणि अंगणामध्ये आम्ही तो पुरलाय. त्याच्यामध्ये 25 लिटर पाणी भरतं. आणि ते म्हणजे सकाळ संध्याकाळ पाणी भरायचं मुक्या जनावराला खाऊ द्या. मुक्या जनावर पितात येता जाता पाणी. आणि कदाचित त्यांच्या कृपेचा प्रसाद आम्हाला असावा की आमच्या बोरचं पाणी आटत नाही. काय केलं? जे वैभव दिले आम्हाला भगवंतांनी, नळ पाणी दिले, बोर दिले, हात दिले, बुद्धी दिले ना, आणि त्या वैभवाचा उपयोग केला. त्या वैभवाच्या उपयोग जे जे भेटे भूत ते मानेचे भगवंत करणार का बरं नाही? कारण त्याच्या लेकराला सांभाळलं ना. मुख्य प्राणी आहेत ना, मागच्या जन्मात पुरुष असणार आहे, स्त्री असण्याची शक्यता आहे. काय तर कारण असतो तिकडे जन्म गेला असं. कारण आमचा अध्यात्म मानतं म्हणून बरं का. 84 लक्ष योनीचा फेरा मारता संत सांगतात. नाही तर कोणता अंधश्रद्धेत घालचा मला काही असं का बोलले. माझ्या म्हणजे मी काहीच बोलत नाही, प्रमाणसहित सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलेलं म्हणून. आता तुम्हाला पण वैभव दिलंय. मग उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये पाणी ठेवायचं, जे काय आपल्याला करता येतं बुद्धीचा वापर करून. कारण आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता. आपल्या हिताला जागू दे. आपल्याला हित कळतं. आणि हित जागून करायचं का दाखवण्यासाठी नाही करायचं, जागून करायचं की याचा परिणाम चांगला होणार आहे का वाईट होणार आहे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, जागर राहून करायचं. आंधळेपणानं काही तर करून टाकायचं, असं केलं तसं केलं, आणि त्याचा जर विपरीत परिणाम होत असेल तर त्याची फळंसुद्धा भोगावी लागतात. लक्षात आलं का? आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. एक उदाहरण सांगून आपण 4थ्या चरणाकडे जाऊ. कारण भात शिजला का हे काय असं मुठीच्या मुठी दाबून बघायची गरज नसते. बरोबर आहे ना? 2-4 शितं बघितले कळतं भात शिजला का. तसं चरण तुम्हाला कळतं.
रविदास महाराजांचा आपला चमड्याचा व्यवसाय होता. काम चालू होतं. दोन चार ब्राह्मण मंडळी काशीला निघाले आणि रविदासापासून जात होते पुढे. त्याची चप्पल तुटली आणि ते चप्पल दुरुस्त करण्यासाठी आणलं. पूर्वी काय असायचं आपल्या लहानपणी, भाकर दे, खायला दे, संध्याकाळी घेऊन जा, आपण काही पैसे वगैरे देत नव्हतो. मग ते तर 700-800 वर्षाखालची घटना आहे. मग ते चमड्याचा रुपये आपला चमडा घासत होते. मग त्याचा चप्पल वगैरे शिवून दिले. बोलता बोलता विषय निघाला, कुठे चालले? काशीला. अरे वा वा, छान. रविदासाकडे कुठलंही वैभव नव्हतं, कारण पैसा अडका नव्हता ना, कामधंदा करायचे, पोट भरायचं, रामकृष्णाचे भजन चालू येतं. मग त्याने काय केलं, चमड्याचा 1 रुपया कातरला, रुपयाचा आकार दिला आणि त्याच्या हातात दिलं. सांगितलं, बाबा आमच्यातर्फे काशीला नेऊन देऊन टाका. बरं म्हणे. ते घेऊन गेले, कारण चप्पल फुकट शिवून दिली ना. त्याचं काय करायचं, उड्या फिड्या मारल्या, पैसा टाकला, देणगी दिली. आता येता त्याच्या लक्षात आलं की चमड्याचा रुपया दिला आणि तो चमड्याच्या रुपयामध्ये टाकला आणि काशीनमधून हात वर केला आणि तो रुपया घेतला आणि सांगितलं, हे 2 काकण घेऊन जा सोन्याचे आणि रविदासाला नेऊन द्या. असा आवाज आला. 2 रत्नजडित कंगन दिले. 2 इतिहास आहे बरं का तो घडलेला. आणि ते काकणं आणले. मी माझ्या मनचं सांगणार नाही, भक्तिविजयामध्ये ज्याच्यात कथा आली त्याच्या आधारावर बोलतो तुम्हाला मी. आणि ते 2 काकण घेऊन गेले. परत निघाला ब्राह्मण आणि त्याच्या मनात पाप आलं. काय, एवढे सुंदर आहेत आणि त्या रविदासाला कुठं माहिती आहे आपण विकून खावं. विकायला गेला, कुठेही गेला, कुणीच घेणार त्याला. कारण का, बाप रे, एवढं भारी कोण्या सोनाराची हिंमत होईना का? कारण काशी विश्वनाथाचा आशीर्वाद आहे, महादेवाचा आशीर्वाद आहे, त्यांनी दिलेला आहे, काशीतून आलेला आहे. काय हिंमत आहे महादेवाने दिलं खरेदी करायची आहे का नाशवंद्यामध्ये. आणि ते काकणं घेऊन गेला. एकाने सल्ला दिला की राजाला विक. मग प्रधानाकडे गेला. प्रधानानं पाहिलं, अशी चमक पाहिली. अरे बाप रे, म्हणजे काय सुंदर आहे, राजाला नेऊन देऊ. राजाला नेऊन दिले. राजा खुश झाला, माझी बायको आता राणी खुश होईल. आणि 2 काकणं खरेदी केले. प्रचंड पैसा त्याला दिला आणि राणीकडे घेऊन गेले. राणी तुझ्यासाठी काकणं आणली, ते हातात घेतले आणि राजाच्या अंगावर असे फेकून दिले. राजा म्हणे, अगं काय झालं, काय एकच घालू का हातामध्ये? म्हणे, का 2-2 तर आणा की. एकच घालू का हातामध्ये? 2-2 तर आणा की. मग राजा म्हणे, ठीक आहे आणतो. प्रधानाला बोलवलं, अजून 1-1 पाहिजे. मग तो गेला त्या बामणाकडं, जे काशीला गेलं त्याला धरलं, अजून 1-1 पाहिजे. ते म्हणे 1-1च दिलं होतं. मग कुणाच्या नावावर दिलं होतं, कुठे गेले ते? मग रविदास बडीलो धरून त्याला. मग त्यानं, कारण संताचं खाल्लं होतं ना ते, त्याचं खाल्लं तर का बसतोय तो देव, त्याचं खाल्लं तर. पण त्याच्या लेकराचं खाल्लं, त्याच्या लेकराला त्रास झाला की सहनच करीत नाही. ती लई पक्का, अजिबात सहन करत नाही. म्हणून त्याच्या लेकराला कधीच त्रास द्यायचा नाही. कपाळाला गंध माळ दिसली की जे हरीच म्हणायचे त्याला. इकडं का चालन, बाथरूममध्ये का चालन, शेतात का घुसला, अजिबात म्हणायचं नाही. काही तुझ्या शेतातल्या मोसंब्या तोडीत नाही ना, काही करत नाही ना, ऊस फोडीत नाही काय. आणि तोडलं तर पुण्य समज की प्रसाद खाल्लं म्हणून जाऊ दे म्हणता. काय करावं, 7:30 तिकडे जाऊन नसलं गेरे 10 कटा शिर कशाला. मग ते धरलं. मग त्याने सांगितलं, बा माझं नाही, त्या रविदासाला दिलेलं आहे. रविदासाकडे राजा आला आणि राजाने प्रार्थना केली की काही करा म्हणे, माझी बायको फार रुसून बसल्या राणी, मला राज्य चालवणं अवघड चाललंय आणि काही करा, मला अजून 2 मागण्या पाहिजेत. रविदासाने काय केलं, त्या जे चमडाचा पाणी धुवायचं होतं ना, पाणी धुवायचं चपडा वगैरे, त्याच्यामध्ये हात घातला आणि 22 काकण बाहेर काढले. काय शब्द म्हण पडली तेव्हापासून, मन चंगा तो कटोती मे गंगा. ही म्हण तिथून आली, ती म्हण तिथून आली. त्या कटोटीमध्ये गंगेमध्ये गंगा आली. 10-12 काकण निघाले, त्या रत्नजडित काकणासारखेच निघाले. राजाने आपलं वैभव टाकून दिलं. रविदासांचे पाय धरले आणि तो त्यांचा शिष्य झाला. आपुल्याच वैभवे श्रंगारावे. म्हणजे तुमचं सोनं नाणे काही लागणार नाही ना. तुले आपण पाहतो, आपण महाभारत पाहिलं, कृष्ण परमात्म्याला सत्यभामा मातेनं नारदाला देऊन टाकलं होतं की हाच नवरा मला जन्मजन्मी पाहिजे. आणि परत घ्यायची वेळ आली तेव्हा कृष्णाच्या वजनावडं द्यायचं होतं सोनं नाणं. आता तुम्हाला माहीत असं खोला जात नाही, मी तराजूत बसवलं नाही ना. तुले भगवान सोने चांदी से, लेकिन तुल गए एक तुलसी पत्र से. का बरं? अहम बैसाता सोने चांदी में और भाव बैसाता तुलसी पत्र में. तुळशी पत्रामध्ये भाव होता म्हणून तुलला गेला आणि याच्यामध्ये अहंकार होता म्हणून भगवान तुलला गेला नाही. म्हणून आपल्याच वैभवे श्रंगारावे. ओढून तवनाचा दाखवायचा प्रयत्न करायचा, मिमी करायचा नको. बाबा हे दिसतंय आणि दिसतंय त्या कदाचित अडचणीत आणू शकतं. जे दिसत नाही ते भगवंताला लागतं, अंतरंगात असतं. आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. तू का म्हणे जय श्री भाव, तू का म्हणे जय श्री सवे, तू का म्हणे जेवी सवे, तू का म्हणे जेवी सवे. प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम
सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा सोयरा दिनाचा 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 देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळ. आता तुकाराम महाराज पुढे काय म्हणाले? तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. भगवंत आपल्यासोबत जेवू जेवू पण जेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं का. एका ताटात जेवायला फार भाग्य लागतं. तुकाराम महाराज जेवेल, भगवंत जेवेल आपल्या ताटामध्ये. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. नुसतं प्रेम नाही चालत, ते सुद्धा कसं पाहिजे? प्रीतीचं पाहिजे. नुसता श्रंगार नाही करायचा. कसा करायचा? निर्मळ करायचा. निर्मळ मनातला मळ काढून टाकायचा, निर्मळ करायचा. आणि प्रेम कसं द्यायचं? नुसतं मी तुझा आणि तू माझी नाही, प्रेम द्यावे. त्या प्रेमात सुद्धा प्रीत असली पाहिजे. म्हणजे बघा, म्हणजे नुसतं सोन्याचे दागिने नाही घालायचे. कशाचे घालायचे? 24 कॅरेटचे घालायचे. नुसत्या सोन्याचे नाही.
म्हणजे रत्नजडीत घ्यायचा, रत्नातला सर्वात जो वरिष्ठ रत्न असतो ना तो घ्यायचा आपणाला. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. या 3 चरणाप्रमाणे जर आपण वागलो तर 100% भगवंत आपल्या ताटात जेवू शकतो. नाम्या सवे जेवी नव्हे संकुचित, ज्ञानी याची भिंतांगी ओढी. नामदेव महाराजाच्या ताटात जेवायचे आपल्याला माहिती आहे. ताट घेऊन गेले वाढण्यासाठी, पहिल्यांदा गेले, अट्टहास केला की देव जेव, माझ्या बाप्पासोबत जेवतोस, आईसोबत जेवतोस, माझं काच खात नाहीस, माझं का खात नाहीस. कारण अंतर्मळ इतकं शुद्ध होतं नामदेव महाराजाचं की भगवंताला येऊन जेवावं लागलं. बरोबर आहे. माऊलीने प्रमाण दिलं, सुदाम्याच्या पोह्याचं प्रमाण दिलं, त्याचेच पोहे का खाल्ले कोरडे असताना सुद्धा, कारण भाव शुद्ध होता. कशातही कृष्ण कृष्ण कृष्ण, बाकी दुसरा विषयच नव्हता. शबरीचे बोरं मातंग ऋषी निघून गेले आणि सांगितलं की भविष्यामध्ये राम येणार आहेत आणि तुझं अन्न खाऊन जातील. सारखं कशात राम राम राम, कित्येक वर्ष वाट बघितली. कसे रोज झाडून काढायचे, रोज फुलं, माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे, माझं येणार आहे. म्हणजे कणकण भगवंत होऊन गेलं होतं. म्हणून तिची उष्टी बोरं भगवंतांनी खाली, तिची उष्टी. कारण शबरी कोण आहे? लेकरू आहे. आमच्या मनामध्ये कधी विचार होतो, त्या महाभारतात बघा, रामायणात बघतो ना आपण, रामायणात पाहतो दात पितं किटन चढलेलं खराब शबरी आणि तिची उष्टी बोरं देवाने केली. किळस येते आपल्याला. अहो त्या देवाला किळस येणार नाही ना, येणार नाही. काय येणार नाही? जो वराह अवतार धारण करू शकतो, वराह अवतार कळन तुम्हाला. आणि ते उष्टीबोर न खायला काय झालं त्याला? लेकरू आहे ना, तुमचे लेकरू खेळत खेळत येतं तुमच्याकडे, काय म्हणतात, मम्मी घे गंमत, मम्मी घे गंमत. खातो का तोंडातलं त्याच्या आपण? आपल्या तोंडातलं त्याला देतो, कारण लेकरू आहे ना ते. बोलिली लेकुरे विठू माझा लेकरं होत नाही आपण. आम्ही लेकरच होत नाही. सगळ्यात मोठी अडचण गोष्ट आहे. आम्हाला एकदा आमचे वरिष्ठ अधिकारी महिला मॅडम आल्या, म्हणजे महिला अधिकारी आल्या. आता आम्ही डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, सगळ्या मोठ्या मोठ्या पदावरची माणसं त्यांच्याकडे बसलो होतो. त्यांच्या घरी सुट्टीच्या दिवशी काही फायली काढत बसलो होतो. सांगत बा हे असा नियम आहे, तसा नियम. बघ त्या निघत होत्या फायली. त्याच्यामध्ये त्यांचं लेकरू आलं 3-3.5 वर्षाचं. सगळं अंग चिकट झालं होतं, खाऊन खाऊन हाताला हे सगळं चॉकलेट फिरलं काय तर लागलं होतं. आणि मम्मी लो ना, मम्मी लो ना, म्हणजे खा म्हणून लागलं तिथं आमच्या सगळ्याच्या समोर. ते म्हणे ठहरो ना बेटा, साब लोग आहे, थोडा ठहरो ना बेटा. मम्मी खाओ ना. म्हणलं मॅडम खा नाही, अगर उसका नहीं खाएंगे ना, उसकी नहीं सुनेंगे ना, तो बाद में बहुत तकलीफ देता है. मग खा ना, कारण लेकरू आहे ना, त्याला काय करायचं? कलेक्टर आणि कमिशनर आणि मंत्री फंत्री त्याला काय देणं खरं? माय आहेस ना तुझी, ज्ञानाबाई माझी अनाथाच्या. आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही जगाचे महेश्वर आहात तुम्ही का विष्णू आहात? आम्हाला काय देणं का नाही? तुम्ही रेडा बोलवता का भिंती चालवता का मेरेली मुडदेवचा? आम्हाला काय करायचं आहे त्याच्याहून? लक्षात आलं का? हां, लेकरू झालं म्हणलं घ्या. त्यानं खाऊ घातलं मग वापस गेलं ते. लक्षात आलं का? म्हणजे किती मोठ्या पदावर असलं तरी लेकरू आहे. अगदी त्याप्रमाणे लेकरू व्हायचं. मग 100% देव जेवतो. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. आता प्रश्न असा पडतो की देव कुठे येणार आहे आमच्याकडं जेवायला आणि आम्हाला जेवला का कसं कळणार आहे? भगवंताचे गणित आहे बरं का. घेतल्याशिवाय देत नाही. घेसे तेव्हा देसे ऐसा शिवदार. काय देवा तुझे कर्पणाचे धरोनेदार. घेतल्याशिवाय देत नाही, घेतल्याशिवाय देत नाही. पण माऊलींचं गणित वेगळं आहे. राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये, विठ्ठल अवतारामध्ये ज्या ज्या उणिवा राहिल्या त्या पूर्ण उणिवा ज्ञानोबरायांच्या अवतारामध्ये भरून निघालेल्या आहेत. तुम्ही द्यावंच माऊलीला असं अपेक्षित नाही. फक्त मनाने कल्पना करायची, माऊली तुम्हाला दिलं, माऊलीला पोचलं. काय म्हटलं मी? फक्त मनाने कल्पना करायची, पोचलं. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज म्हणतात, मनाचे कल्पिले पुरे माने भावे तृप्तीच्या स्वभावे निभावेत. फक्त मनाने कल्पना करायची, माऊली तुम्हाला दिलं, माऊलीला पोचतं ते. पटतं ना तुम्हाला हे? छोटंसं उदाहरण सांगतो. तुमचं लेकरू खेळत खेळत तुमच्याकडे येतं. मनाची कल्पना बघा बरं. काय म्हणतात? मम्मी घे गंमत म्हणतं, पप्पा गंमत घ्या म्हणतं, बाबा गंमत घ्या म्हणतं. हात पुढे करता, आपण दोन्ही हात करतो. बाळक बापाचे ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लगे, की तो संतोषी ले आवे गे मुखचे ओढवे. लेकराला खाता येत नाही. आई किंवा बाप छोटे छोटे घास करून त्याला खाऊ घालतात. ते खेळत खेळत येतं, ती ताटात हात घालतं. असा जगाच्या बाटीवर एकही बाप आणि माय असणार नाही की ज्याला लेकरांनी खाऊ घातलं नाही. त्याला खाता येत नाही, आपण खाऊ घालतो. ते ताटात हात घालतं. बापाची ताटी रिगे आणि बापा तेच जेवू लागे, की तो संतोषी आवोगे मुखचे ओढरे गे. आ करतो बाप. आणि काय करतात? त्याच्या हाताला येईल ते उचलतं ताटातलं आणि खा म्हणतं. आपण आ करतो. अगं बघ बघ सोन्या कसा खाऊ घालतोय. आईला खाऊ घालते म्हणते, बघा बघा सोन्या कसा खाऊ घालतोय. अरे कसा खाऊ घालतं? काय खाऊ घालतोय बघ ना. नुसती मीठ उचलल्या, खाराचे पोट उचलले, तुकडा उचलला, भाकर उचलले, तुला काय कळलं? पण आपण आनंदाने खातो, कारण त्या लेकराने खाऊ घातलेला आहे. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीती. अंतकरणातून जीव घालायचा, अंतकरणातून खायलाच बसला देव, पण आम्हाला खाऊच घालता येईना. माझ्यातर्फे पंगत, माझ्यातर्फे नाश्ता. ते म्हणजे तुझं तू खा म्हणते ते. म्हणून ते पार्था मजन पवितीची सर्वथा मग मनी वाहिली आस्था ते थाले. म्हणून अर्जुना, मी अशा भक्ताचा स्वीकार करत नाही. आता देव आमच्या ताटात जेवला का कसं कळावं? कारण माऊली असं म्हणाले, जे जे भेटे भूत ते ते माने जय भगवंत. हे सगळेच देव आहेत म्हणाले. म्हणजे आमची बायको पण देव, आमची आई पण देव, आमची बहीण पण देव, आमचा नवरा पण देव, आमचा बाप पण देव. आता यांच्या ताटात तर आपलं निवांत खाता येतं का बघा बरं? चांगलं जेवता येतं का बघू बरं? शांततेने जेवता येतं का बघू बरं? जेवलं पाहिजे बरं का. कारण हे सगळे भक्त आहेत, हे सगळे देव येतात. तुमच्या बायका, तुमची आई, तुमची बहीण पण संतच आहे.
अवघड झालं का जरा जास्त? सरकारी नोकरी कोणी केली का? रिटायर वगैरे झाला की सरकारी नोकरी आहे का? जरा हात वर करा फक्त. अवघड प्रश्न नाही विचारायचा, छोटा तुम्ही या. ठीक आहे. ऑफिसमध्ये नोटीस आली, बरोबर आहे, सरकारी नोकरी नोटीस आली. आपण घरी येतो, तन 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 तन. मग बायको विचारते, अहो काय झालं, तुला काय कळतं का? बस, लय डोक्याला ताण आहे माझ्या. अहो सांगा तर, तुला काय कळतं का? बस, बरोबर आहे. अहो सांगा तरी. मग मला अशा साहेबांनी मला नोटीस दिली, उद्या कारवाई होऊ शकते माझ्यावर. बायको काय म्हणते, हो मी खरं सांगू का साहेब, माझं मन म्हणतं आपण चांगले वागलोय ना, देव आपल्या पाठीशी आहे, माऊलीची कृपा आपल्यावर आहे, काहीच होणार नाही, 100% नोटीस नाही का, तुम्ही चिंता करू नका. हेच म्हणते ना, काय वेगळं बोलते? तुम्ही चिंता करू नका. कृष्णाने काय सांगितलं? अहम तुआ सर्व पापे भो, तुझ्या सगळ्या चुका, तुझं सगळं पाप मी बघतो ना, तू चांगलं बघतोयस ना. श्लोकातून सांगितलं कृष्णाने. माऊलीने कशातून सांगितलं? मनोनी तयाचे काही चिंतने आपले ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीच. अरे कशाला चिंता करतो? माझ्याकडे आला ना तू आता, तुझं पाप पुण्य मी बघतो ना, चिंता करू नको. चांगलं बघतोस ना, चिंता करू नको. तुकोबाराने अभंगातून सांगितलं, मागे पुढे उभार आहे सांभाळ. माऊलीने ओवीतून सांगितलं, कृष्णाने श्लोकातून सांगितलं, संतांनी अभंगातून सांगितलं. काय सांगितलं? चिंता करू नका, आपण चांगलं वागतो, देव आपल्याला सांभाळीत. आमच्या बायकोनं मराठीतून सांगितलं. मग संत नाही का? श्लोकाच्या ऐवजी, ओव्याच्या ऐवजी, अभंगाच्या ऐवजी मराठीतून सांगितलं. मग कुठे जेवायचं आपल्याला? तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे. आता तिच्यासोबत जेवत असताना प्रेमाने जेव, एकत्र बसून जेव. 8 वाजता तू जेवून जायचं, 8:30ला पोराने जेवायचं, 3-10 वाजता उरलं सुरलं खायचं नाही करायचं. आता एकत्र बसून जेवायचं, कारण संत आहे ना, ते देव आहे ना, कळलं ना आपल्याला संत आहे, देव आहे म्हणून. तुका म्हणे जेवी. मग कसं जेवायचं? चटणी भाकर जे आलं आनंदाने खायचं. वाऱ्या छान झालं म्हणायचं, कमी बोलायचं, आनंदाने जेवायचं. भगवंताचं नाव घेऊन वदनी कवळ घेता हम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवा. कारण तुझ्या घरात देव आहे, तुझ्या ताटात देव आहे. शांततेनं जेवायचं, कारण पूर्ण ब्रह्म आहे. मीठच कमी पडलं, तिखट झालं, तेलकट झालं, खारट झालं, आदळ तापण गर्दाकर गोंधळ कर, काय तर घाणेरडं खाऊन पिऊन येईन, मग खात बस घरामध्ये. नाही करायचं तसं. कारण तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे. प्रेमानं दे. अरे वा छान केलीस हो, तुझ्या अंगात थोडासा ताप होता तरी पण तू स्वयंपाक केला. मला सांगायचं असताना भाजी खुडू लागली असती, लसूण खुडू लागला असता. करायचं ते, कारण आनंद घ्यायच्या जीवनातला. का बरं? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात नाही हा आनंद, वैकुंठात नाही. कारण वैकुंठामध्ये संत महात्मे एकटे गेले, बायका पोरं लेकरं सगळे खाली राहिले. कुणासोबत खाणार आहे काला? कुणासोबत आनंद घेणार आहे? लक्षात आलं का? इथंच आहे सगळं मृत्यूलोकामध्ये. म्हणून ते स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकात पाठव, इह लोकीचा हा दे स्वर्गीचे आमर इच्छिता. का? कारण सगळा काला सगळा आनंदित आहे. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्या. आनंदाने खायचा काला, सगळे आनंदाने एकत्र जेवण करायचं. आपलं घरच वैभव आहे आणि या वैभवाला श्रंगार चांगला करायचा. विठोबा जय जय विठोबार कुमाई, बार घुमाई, विठोबार कुमाई, बार घुमाई, विठोबार कुमाई, बार घुमाई, जय विठोबार कुमाई, बार घुमाई, विठोबार कुमाई. अंतरेचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची. सारांश आपल्याला कळला की भगवंताला फक्त तुमचा 5 रुपये द्या, दानपेटी टाका, जे करता आलं ते करा, अंतकरणातून करा. आपला संसार सुद्धा अंतकरणातून करा, कारण मनुष्य देह मागून मिळत नाही. केलेल्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. चांगलं केलं तर 100% चांगलं, वाईट केलं तर वाईट. कारण का? पेड़ बोये बबुल का आंबवा कहाँ से पाय. बाबळ पेरले किती खतपाणी घाला, त्याला आंबे लागणार नाहीत, 100% काटेच लागणार. पण अंतकरण शुद्ध करा, गाठी धरू नका. आणि जयाच्या मनी गाठी वरी वरी मोकळी वाछा दिटे, अंगे जीवे मिळे पाटी भलतया दे. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, लोक गोड बोलतात आणि मनात निस्त्या गाठी पोटात एक आणि ओटात एक. तसला प्रकार करायचा नाही. अंतरंग शुद्ध करायचं. शुचित्व मग म्हणे शुचित्व गायचे हे जयापाशी दिसे. अंग म्हण जैसे कापुराचे, कापरासारखं लोण्यासारखं आतून बाहेरून शुद्ध व्हायचं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आणि अंतरंग शुद्ध झालं की भाव आपाप जडत जातो, आपाप आपली संपत्ती भावाची जमा होऊन जाते. आणि ते केले की भाऊ देव काय होतो? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. कारण तुझ्यातला अहंकार टाकून दिला, मी पण टाकून दिला, तू चांगला झालायस, मग देव तुझा सोयरा आपाप होणारे वाटच बघू लागलाय. कारण कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊली आपल्याला सांगतात, मग अर्जुना माई वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जन जोडे पुसिले ऐसे आजी मनोर्थ असे फळ तू जोडला असे केवळ जे तोंड भरून खेळाला असे पुस. अरे अर्जुना, मला प्रेम करणारा, मला प्रश्न विचारणारा, माझ्या खोड्या करणारा, अरे तुरे बोलणारा मला आवडतो. पण असा भक्तच मिळत नाही. कारण एवढ्या ताकदीचा भक्त होण्यासाठी काय व्हावं लागतं? लेकरू व्हावं लागतं. खाऊ ना मम्मी, कैसा नाही खाऊ घ्या हे म्हणायला पाहिजे. खात कसा नाहीस?
एक काळ्या तोंडाच्या तुला कोणी काटा करायला सांगितला म्हण ना तेवढ्या हक्कानं, त्याला ते चालतं, कारण ती जगाची आहे, जगाची माऊली आहे. आणि त्या भगवंत आपला देव होण्यासाठी फक्त भाव शुद्ध करा, बाकी त्याला दुसरं काही लागत नाही. पुढे तुकोबाराय म्हणाले, आयुष्यात आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. आणि हे जे वैभव दिले, घरदार, शेतीबाडी, जेवढं काही चांगल्या गोष्टी त्याच्यातून करता आल्या करा. प्रामाणिकपणा वाटायला, व्यवसाय असो, रोजगार असो, प्रामाणिकपणे अंतकरणातून केला की काही कमी पडत नाही. तुमच्याकडे सुद्धा उदाहरणं असतील, जे तुम्हाला भगवंताने दिले त्याचं वैभव समजून जर अंतकरणातून जर आपण केलं तर 2 एकरमध्ये 20 लाख उत्पन्न निघू शकतं. आणि जर काय दिले देवाने आम्हाला, गाजर कवद्या शेतात आणि ट्रॅक्टरच नाही असं जर म्हणलास ना, तर 20 एकरमध्ये 2 लाख सुद्धा निघणार नाही. वस्तुस्थिती अगदी याप्रमाणे जीवनाला लागून बघायचं. जे दिले, मुलगा मुलगी बेकार असेल, बेरोजगार असेल, किरकिऱ्या करत असेल, अरे बाबा तुझं वैभव आहे. मोठ्या शहरात जाऊन बघ, 15-15, 20-20 वर्ष लग्न झाले, त्या दवाखान्याला खेट्या मारून परेशान, त्याला कुठलंच लेकरू मुलगा बनवून ना मुलगी बन, त्याने काय करावं? दिले ना तुला लेकरू, कसं करणार? 40% तर 40%, 90% तर 90%, काय करणार? त्याला स्वीकारायचं आहे. ज्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही, त्याला 100% स्वीकारलं की वैभव मिळालं. आणि स्वीकारलं नाही असं असतं का आणि तसं असतं का? अरे प्रयत्न करून बदलच होत नाही की तुमच्या लेकराला 60% मार्क पडले आणि शेजारच्याला 90% मार्क पडले, नाही त्याच्या बापानं कॉपी दिली असेल, मायनं ती पोरगीच तसं आहे, ते पोरगंच तसं आहे, किती त्याला नाव ठेवलं तुम्ही. आणि तुमचा लेकरू रात्रच्या रात्र जागलं, जेवलं सुद्धा नाही, पोटाला एवढा अभ्यास केला, 60% पडले, किती जरी म्हणलात तर तुमच्या लेकराची किती बाजू घेतली आणि त्याला किती नाव ठेवलं, तर 90%चे 89% होऊ शकतात का? 60%चे 61% होऊ शकतात का? म्हणजे ज्याच्यात प्रयत्न करूनही बदल होत नाही, त्याला स्वीकारलं की वैभव वेगळ्याने शोधावं लागत नाही. आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मस्त करायचं. आणि असं जर वागलास तर तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे, अंतकरणातून. दिंडी दिला तर कसं म्हणतं, माऊली या ना, माऊली घ्या ना 2 घास. आणि घरामध्ये ताट बाजूला जेवता जेवता, नाही आता जेवायचंच होतं, झालं का नाही जेवण तुमचं, असं नाही म्हणायचं, कारण दिंडीच आहे आयुष्याची ही. त्या दिंडीला समारोप आहे 18 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 21 दिवसानंतर. ह्या दिंडीचा समारोपच माहीत नाही आपल्याला. ते पंढरपूरला जाऊन थांबणार तर रे, हे कुठं थांबणार आहे माहीत नाही, तुम्ही घरला जाता का नाही माहीत नाही. नाही माऊली सगळ्याला घरला नेतील, पण पुढचं मी सांगू शकत नाही. काय सांगता तुम्हाला की ही दिंडीचा समारोपच नाही, पूर्णविरामच नाही कुठे माहीत आम्हाला आहे 100%, पण कधी आहे माहीत नाही, अनिश्चित आहे, पण 100% निश्चित आहे. जाणं लक्षात आलं का? तर ह्या दिंडीमध्ये सगळ्याला सोबत घेऊन खाऊन पिऊन बायका लेकरासोबत आनंदाने खायचं, करू लागायचं, घरामध्ये पाला तोड फाला उठायचं, बाहेर पडायचं, तिकडे नाही बसायचं, घरामध्ये बसून राहायचं. फार आनंदाची गोष्ट आहे की बाहेरच्या किरकिरी कमी होतात, विनाकारण व्यर्थ जाणार पैसा जात नाही, कारण तुला भगवंताने दिलेले ना ह्या वैभवाला सांभाळायचं. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे, प्रीतीचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली